नमस्कार मित्रांनो, जय बाळूमामा, जय सावतामाळी. संत शिरोमणी सावता महाराज संपूर्ण जीवनचरित्र आज आपण पाहणार आहोत. रामकृष्ण हरी मंडळी. श्री विठ्ठल रुक्माई चरणी कोटी कोटी प्रणाम. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत संतांची महान परंपरा लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत मुक्ताबाई. संत परंपरेत एक अत्यंत महत्त्वाचे नाव म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. शेतामध्ये राबणारा साधा माळी होता. हातात शेतीची अवजारे, समोर फुलाची भाज्यांची बाग आणि मुखामध्ये सतत पांडुरंगाचे नाव. हीच होती संत सावता महाराजांची भक्ती. त्यांनी जगाला एक अत्यंत मोठा संदेश दिला. देव मिळण्यासाठी संसार सोडण्याची गरज नाही. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करताना देखील देवाची भक्ती करता येते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संत सावता महाराजांचा जन्म, त्यांचे कुटुंब, त्यांचे बालपण, शेतीचा व्यवसाय, विठ्ठल भक्ती आणि त्यांचा अभंग, त्यांच्या जीवनातील प्रसिद्ध भक्ती परंपरा, पंढरपूरशी असलेले त्यांचे नाते, त्यांची पुण्यतिथी. संत सावता महाराजांचा जन्म. संत सावता महाराजांचा कालखंड साधारणपणे इसवी सन 1250 ते 1295 असा सांगितला जातो. मराठी विश्वकोशानुसार त्याचा संबंध पंढरपूर जवळील अरणभेंडी म्हणजे अरण या गावाशी होतो. त्यांचे वडील परसोबा आणि आई नागेंताबाई अशी नावे दिलेली आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या समकालीन संत कवीमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांच्या घराण्यात वारकरी भक्तीची परंपरा होती. त्यामुळे लहानपणापासून सावता महाराजांच्या मनामध्ये विठ्ठल भक्तीचे बीज रुजले. बालपणापासून त्यांना पांडुरंगाची नामस्मरणाची आवड होती. इतर मुलाप्रमाणे ते खेळत असत, परंतु त्यांच्या मनात नेहमी विठ्ठलाचे चिंतन असत. हळूहळू त्यांची भक्ती वाढत गेली. शेती आणि विठ्ठल भक्ती. संत सावता महाराजांचा मुख्य व्यवसाय शेती होता. ते माळी समाजातील असल्यामुळे फुले, फळे, भाज्या आणि बगीच्याची पिकाची लागवड करत असत. पण त्यांच्या दृष्टीने शेती म्हणजे केवळ उदरनिर्वाह साधन नव्हे, त्यांच्यासाठी शेती हीच भक्ती होती. ते शेतात काम करताना विठ्ठलाचे नाव घेत. मातीमध्ये त्यांना पांडुरंग दिसत असे, फुलामध्ये त्यांना विठ्ठलाचे सौंदर्य दिसत असे, पिकामध्ये त्यांना विठ्ठलाची कृपा दिसत असे आणि कष्टामध्ये त्यांना देवाची सेवा दिसत असे. यातूनच त्यांचे एक महान शिकवण समोर येते. कर्म करत राहा आणि मुखामध्ये भगवंताचे नाव घेत राहा. संसारातील जबाबदाऱ्या सोडून देव शोधण्यापेक्षा आपल्या कर्तव्यामध्ये देव पाहण्याचे मार्ग त्यांनी दाखवला. संसार सोडाला नाही, पण मन विठ्ठलातच ठेवले. संत सावता महाराजांचे गृहस्थश्रमी होते. मराठी विश्वकोशातील माहितीनुसार त्यांचे विवाह खेड गावातील रूपामाळी भावनसे यांच्या कन्या जनाबाई यांच्याशी झाला. त्यांनी विठ्ठल नावाचा मुलगा आणि नागाबाई नावाची मुलगी होती. गृहस्थश्रमी असूनही त्यांची वृत्ती निरागस होती. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण संत सावता महाराजांच्या संसाराचा त्याग केला नाही. त्यांनी शेती केली, कुटुंब सांभाळले, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, पण त्यांचे मन मात्र विठ्ठलाच्या चरणी होते. म्हणून त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते, संसार करणे आणि अध्यात्म करणे हे एकमेकांच्या विरोधात नाही. आपण आपले काम प्रामाणिकपणे करत असताना देखील भगवंताचे स्मरण करू शकतो. संत सावता महाराजांची विठ्ठल भक्ती. संत सावता महाराज हे पांडुरंगाचे अन्य भक्त होते. पंढरपुरात विठ्ठल त्यांच्या हृदयात बसलेला होता. परंपरेमध्ये अशी कथा सांगितली जाते की सावता महाराजांची भक्ती इतकी प्रखर होती की पांडुरंग स्वतः त्यांना भेटण्यास अरण येथे आला. या कथामध्ये
भक्त आणि भगवंत यांच्यातील प्रेमाचे दर्शन घडते. संत सावता महाराजांची देव म्हणजे कुठेतरी असलेली शक्ती नव्हती. त्यांना विठ्ठल म्हणजे सखा होता, त्यांचा आधार होता, त्यांच्या कष्टाची साथीदार होता आणि त्यांच्या प्रत्येक श्वासात असलेले नाम होता. पंढरपूरला जाण्यापेक्षा विठ्ठल मनात. संत सावता महाराजांच्या भक्तीची एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांचे अरण्य हेच त्यांच्या दृष्टीने पंढरपूर होते. परंपरेनुसार हे पंढरपूरच्या वारीसाठी नेहमी जाऊ शकत नसत. शेती आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती, पण त्यांनी याची खंत नव्हती, कारण त्यांच्या मनात पांडुरंग सतत उपस्थित होता. याच भावनेने संत सावता महाराज भक्तीची खरा अर्थ समजतो. देव फक्त मंदिरात नाही, देव आपल्या कर्तव्यामध्ये, आपल्या श्रमामध्ये आणि आपल्या शुद्ध मनामध्ये आहे. मोठ नाटा विहीर दोरी. संत सावता महाराजांच्या अभंगामध्ये शेती आणि भक्ती यांचा अद्भुत संगम दिसतो. त्यांच्या अभंग परंपरेत प्रसिद्ध असलेली ओळी आहे, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी. या ओळीमध्ये भावार्थ अत्यंत सुंदर आहे. शेतीत मोठ, नाडा, विहीर, दोरी ही सामान्य माणसाच्या दृष्टीने शेतीची साधने आहे, पण संत सावता महाराजांच्या त्यामध्ये पंढरीची विठ्ठल दिसतो. यातून त्यांनी सांगितले, भक्ती ही केवळ मंदिरातील पूजा नाही. तुम्ही जे काम करताना त्याच्यामध्ये देवाचे स्मरण असेल, तुमचे मन शुद्ध असेल आणि कर्म प्रामाणिक असेल, तर ते कर्म देखील भक्ती बनते. जात पात अहंकारापेक्षा भक्ती श्रेष्ठ. संत परंपरेत एक मोठे विशिष्ट म्हणजे त्यांनी भक्तीमध्ये भेदभाव स्थान दिले नाही. संत सावता महाराज अभंगामध्ये नम्रता, भक्ती आणि अहंकाराचा त्याग यांना मोठे स्थान आहे. त्यांनी स्वतःच्या सामाजिक पार्श्वभूमीचा निवगड बाळगला नाही. देवाच्या नावामध्ये सर्वांना समान स्थान आहे, हा संदेश त्यांच्या भक्तीतून दिसतो. त्यांच्या जीवनाने एक गोष्ट स्पष्ट केली, भगवंताला माणसाचा जात, संपत्ती किंवा पद महत्वाचे नसते, भक्ताचे मन महत्वाचे असते. संत सावता महाराज आणि संत ज्ञानेश्वर. संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वराच्या काळातील संत होते. त्यांच्या काळात महाराष्ट्रातील भक्तीचे महान लाट निर्माण होती. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्म सामान्य माणसापर्यंत पोहोचवले. नामदेव महाराजांनी विठ्ठल नामाच्या भक्ती लोकांच्या मनात रुजवली आणि संत सावता महाराजांनी आपल्या कष्टमय जीवनातून एक वेगळा संदेश दिला, काम करा, कर्तव्य निभावा आणि त्याच वेळी विठ्ठलाचे नाव घ्या. हीच वारकरी परंपरेची सुंदर ताकद आहे. वेगवेगळे संत, वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळे जीवनमार्ग, पण ध्येय एकच, विठ्ठल भक्ती. संत सावता महाराजांचे अभंग. संत सावता महाराजांची अभंग रचना केली. त्यांच्या अभंगामध्ये शेती, कष्ट, संसार, भक्ती आणि विठ्ठलाचे यांचा सुंदर मिलाफ दिसतो. त्यांच्या काव्यात मोठे मोठे टाकवीत शब्द नाहीत, परंतु साध्या शब्दामध्ये अत्यंत मोठा आध्यात्मिक अर्थ आहे. कारण जे बोलले ते त्यांनी स्वतः जगले होते. शेतात कष्ट करताना त्यांनी भक्ती केली, संसार सांभाळताना त्यांनी भक्ती केली, फुलाचा बाग सांभाळताना त्यांनी भक्ती केली आणि प्रत्येक क्षणी विठ्ठलाचे स्मरण केले. म्हणून त्यांची भक्ती केवळ सांगितलेली नव्हती, ती जगलेली भक्ती होती. संत सावता महाराजांची सर्वात मोठी शिकवण. आज आपण अनेकदा म्हणतो, वेळ नाही, काम खूप आहे, संसाराच्या जबाबदाऱ्या आहे, देवाची पूजा करण्यासाठी वेळ मिळत नाही. पण संत सावता महाराज जीवन आपल्याला सांगते, देवासाठी वेगळा वेळ शोधण्यापेक्षा आपल्या प्रत्येक कामामध्ये देवाचे स्मरण करा. शेतकरी शेतात काम करताना नाव घेऊ शकतो, कामगार काम करताना नाव घेऊ शकतो, व्यापारी आपले व्यवसाय प्रामाणिकपणे करताना देवाचे स्मरण करू शकतो, गृहिणी
घरामध्ये काम करताना नामस्मरण करू शकते. विद्यार्थी अभ्यास करताना मन शांत ठेवून भगवंताचे स्मरण करू शकतो. म्हणजे कर्तव्य प्लस नामस्मरण प्लस प्रामाणिकपणा संत सावता महाराजांच्या जीवनशैलीत समजते. संत सावता महाराजांची पुण्यतिथी. संत सावता महाराजांची पुण्यतिथी आषाढ वद्य चतुर्दशीला साजरी केली जाते. अरण येथील त्यांच्या समाधीस्थळी या दिवशी विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जातो. अशी परंपरा आहे. त्यांचे समाधीस्थान पंढरपूर जवळील अरण येथे आहे. त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस म्हणजे केवळ एक संतांचा स्मरण दिवस नाही, तो दिवस आहे कर्माची पूजा करण्याचा, विठ्ठलाचे नाव घेण्याचा, अहंकार सोडण्याचा, संतांच्या विचाराचा आपल्या जीवनात उतरवण्याचा. अरणचे महत्त्व. सोलापूर जिल्ह्यात अरण येथे संत सावता महाराजांच्या स्मृतीमुळे भक्तांसाठी महत्त्वाची तीर्थक्षेत्र. सोलापूर जिल्ह्यात अरण येथे संत सावता महाराजांच्या स्मृतीमुळे भक्तांसाठी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. येथे त्यांचे मंदिर समाधीस्थान आहे. आषाढी वारीनंतर पंढरपूरची विठ्ठलाची पालखी. आषाढी वारीनंतर पंढरपूरची विठ्ठलाची पालखी अरण येथे संत सावता महाराजांच्या भेटीसाठी येते, अशी स्थानिक वारकरी परंपरा सांगते. या परंपरेमध्ये भावार्थ अत्यंत सुंदर आहे. जो भक्त विठ्ठलाकडे गेला नाही, त्या भक्ताकडे विठ्ठल स्वतः आला. भक्तीचे हेच अंतिम सौंदर्य आहे. सावता महाराजांच्या जीवनातून संदेश. संत सावता महाराज आपल्याला सांगतात, कष्ट करा पण अहंकार करू नका. संसार करा पण देवाला विसरू नका. शेती करा, व्यापार करा, नोकरी करा, व्यवसाय करा, पण आपल्या कर्मामध्ये प्रामाणिकपणा ठेवा. कोणालाही कमी लेखू नका. जात-पात, श्रीमंत, दारिद्र्यता, मोठे लहान आणि भेदभावापेक्षा माणुसकी मोठी आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुखी विठ्ठलाचे नाव आणि हृदयात प्रेम ठेवा. आजच्या काळात संत सावता महाराज का महत्त्वाचे आहे? आज माणूस खूप व्यस्त झाला आहे. पैसा आहे, साधने आहे, तंत्रज्ञान आहे, पण मनाची शांतता कमी होत आहे. अशा काळात संत सावता महाराजांचे जीवन आपल्याला पुन्हा मातीशी जोडते. ते सांगतात, कष्ट करा, प्रामाणिक राहा, आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडा आणि भगवंताचे नामस्मरण कधीही सोडू नका. कारण देव शोधण्यासाठी हिमालयात जाण्याची आवश्यकता नाही. देव तुमच्याच कामात आहे. देव तुमच्या कष्टात आहे. देव तुमच्या प्रामाणिकपणात आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, देव तुमच्या निर्मळ हृदयात आहे. पुण्यतिथी निमित्त संत सावता महाराजांचे अभिवादन. आज संत सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपण त्यांच्या चरणी मनापासून नतमस्तक होऊया. त्यांनी दिलेले संदेश आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करूया. आपले काम प्रामाणिकपणे करूया. आई वडिलांची सेवा करूया. कुटुंबावर प्रेम करूया. गरजू व्यक्तीला मदत करूया. अहंकार दूर ठेवूया आणि सतत विठ्ठलाचे नामस्मरण करूया. कारण संत सावता महाराजांची खरी पूजा म्हणजे त्यांच्या विचाराचे आचरण. मित्रांनो, संत सावता महाराजांचे जीवन आपल्याला एक अतिशय साधा पण अत्यंत मोठा संदेश देऊ जाते. कर्म करताना भगवंताला विसरू नका. कामामध्ये असू द्या, पण मन विठ्ठलाच्या चरणी असू द्या. शेतामध्ये घाम गाळताना मुखामध्ये नाम असू द्या. संसार करताना अंतःकरणामध्ये भक्ती असू द्या. आणि प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर पाहण्याचे प्रयत्न करा. हीच संत सावता महाराजांची खरी आदरांजली आहे. चला शेवटी सर्वजण भक्तिभावाने म्हणूया, पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, संत सावता महाराज की जय, रामकृष्ण हरी. जर तुम्हाला संत सावता महाराजांची भक्ती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत विठ्ठल भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच संत चरित्र किंवा भक्तिमय माहितीच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी.